हे माझं शेत नाही, मी ह्या पाटलाच्या शेतामध्ये येऊन बसलोय. तर आमच्या गावचे पाटलाचं शेत आहे. हरभरा पेरून टाकलेत मस्त, आता मोडं वगैरे आलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांचा पण मी मनापासून आभारी आहे, कारण खूप कष्ट करावं लागते शेतामध्ये सर्व शेतकऱ्यांना. एवढं पिकवणं आणि सगळं काही याचं मॅनेजमेंट करणं, त्याच्यानंतर धान्य निघाल्यानंतर त्याला विकायला जाणं, विकायला गेल्यानंतर त्याला भाव नसणं, हे सुद्धा अवघड आहे. सरकारने पण शेतकऱ्यांना सर्व पिकाला भाव दिलं पाहिजे. सर्व शेतकरी जेवढं काही धान्य पिकवतात, भारतामध्ये जेवढे काही लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी खाण्यासाठी तो धान्य पिकवत असतात. तर एवढंच माझं आपल्या सरकारला विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांच्या पिकाला आपल्या सरकारने चांगल्या चांगल्या पद्धतीनं भाव दिलं पाहिजे. त्यांना पण खूप कमी भाव देतात, जसं की आता सोयाबीन झालेले आहे, सोयाबीनला खूप कमी भाव लावलेत, 4,000 4,500. ते खूपच कमी आहे. आताच्या घडीला खूप शेतकरी पावसामुळं ह्या नदीला पुरं वगैरे आल्यामुळं खूप शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे. आणि त्यातून जेवढं काही पिकलं त्यांचं, त्याही पिकाला जर कमीत कमी भाव गव्हर्नमेंट आपली सरकार देत असेल ते चुकीचं आहे. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे, आपल्या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिकाला भाव द्यावे व त्यांचं काय जेवढं काही मेहनत आहे त्यांच्या मेहनतीला फळ आपली सरकारने दिलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो. तर सर्वजण कष्ट करत राहा, कष्टाचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळत असतो. एकमेकांवरती जळून काहीच फायदा नाही. मी व्हिडिओ बनवत असन तर तुमच्याकडे पण मोबाईल आहे मित्रांनो. आपला भारत देश स्वतंत्र देश आहे. तुम्ही पण तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही पण तुमच्या डोक्यामध्ये काही जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची किड्या असतील व तुमच्यामध्ये काहीतरी कला असेल तर तुम्ही सादर करून लोकांचं मनोरंजन करू शकता. आणि एखादी व्यक्ती करत असेल तर त्याच्यावरती जळणं चुकीचं आहे मित्रांनो. तुम्ही पण करू शकता, तुमच्याकडे पण मोबाईल आहे. जर तुमच्याने होत नसेल मित्रांनो, तर एखादी व्यक्ती जर तुमचं मनोरंजन करत असेल तर त्याला प्रेम प्रतिसाद व त्याला मोटिवेट करणं तुमचं काम आहे मित्रांनो. मी एवढंच बोलू शकतो. माझं जर कुठं काही चुकीचं वाटलं असेल तर तुम्हाला मला माफ करा. आजचा मुद्दा एवढाच होता माझा व्हिडिओ बनवण्याचा, आणि मी इथंच थांबतो मित्रांनो. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एखादी व्यक्ती जर कुठल्याही फील्डमध्ये कुठलंही काम करत असेल तर त्याच्यावरती जळू नका. तो 1000 कमवत असेल तर तुम्ही 500मध्ये समाधान राहा. त्याच्यावरती जळून त्याचे 1000 आपल्याला येत नाहीत. दुसरी गोष्ट, तो 1000 कसा कमवत असेल, कशा पद्धतीनं कमवत असेल, आपण सुद्धा त्याच्यासारखं 1000 रुपये कमवायला पाहिजे. हा विचार जर तुम्ही डोक्यात ठेवलात मित्रांनो, तर 100% तो 1000 कमवत असेल तर तुम्ही सुद्धा 1000 रुपये कमवू शकता. जर त्याची फील्ड वेगळ्या पद्धतीची असेल व तुमची फील्ड वेगळी असेल मित्रांनो, कारण तो व्यक्ती जर काही गोष्टीसाठी 1000 कमवण्यासाठी भरपूर काही गोष्टी त्याला शिकावं लागल्या असतील, तो प्रयत्न करून आज 1000 रुपये कमवत असेल मित्रांनो, तुम्हाला सुद्धा त्याच्यासारखं प्रयत्न करून तुम्हाला 1000 रुपये कमवावं लागतात मित्रांनो. असंच प्रयत्न करत चला. एक ना एक दिवस माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, 1000 असतील 10,000 असतील, जेवढं काही लोक कमवत असतील, तुम्ही किती कमवता ह्या गोष्टीवरती सुखी आणि समाधानी राहा मित्रांनो. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि दुसऱ्यावरती जळून आपल्याला भेटत नसतो, एवढं लक्षात ठेवा. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे हा. तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रेम प्रतिसाद द्या. आणि एवढंच बोलतो मित्रांनो, इथंच थांबतो. आणि ह्या गरिबाला तुमच्या प्रेमाची व प्रतिसादाची गरज आहे. तर या गरिबाला प्रेम प्रतिसाद असंच असू द्या मित्रांनो.